तू न पहिल्यासारखा राहिला नाहीस किंवा तू पण पहिल्यासारखी राहिली नाहीस. आधी कसं सगळं वेगळं होतं, आता सगळं बदललंय. नात्यामध्ये सुरुवातीला व्यक्ती जशी असते ना, नंतर हळूहळू तिच्यामध्ये बदल होतो आणि नंतर मग आपल्याला त्याचं खरं रूप कळायला लागतं की समोरची व्यक्ती नेमकी कशी आहे. व्यक्ती बदलते यावर आपला विश्वास आहे का? नात्यामध्ये आपल्या अपेक्षा बदलतात. काय नेमकं सत्य आहे? व्यक्ती बदलते का अपेक्षा बदलतात? याच विषय आज आपण समजून घेणार आहोत. मानसशास्त्र सांगतं की आपण नात्यामध्ये इव्हॉल्व्ह होतो. आपण नात्यामधल्या अपेक्षा देखील आपल्या इव्हॉल्व्ह होत जातात. का होतं असं? यामागे अनेक कारण आहेत आणि त्याच्यात उपाययोजना करायची गरज आहे का, हेही आपण समजून घेऊया. पहिलं जे कारण आहे ना, त्याला म्हणलंय हेडॉनिक अडॅप्शन. यामध्ये काय होतं, सुरुवातीला आपल्याला सगळं जे नवीन असतं ना, ते स्पेशल वाटायला लागतं. पण तेच जेव्हा पुन्हा पुन्हा व्हायला लागतं, तर त्यातलं जे नाविन्य आहे, त्याच्यातलं जी स्पेशालिटी आहे ती कमी होते. म्हणजे बायकोने आपल्यासाठी तयार होऊन बसली की आपल्याला खूप छान वाटतं आणि ते स्पेशल वाटतं की आपल्यासाठी केलंय. आणि कालांतराने असं वाटतं की रोजच करतंय, यात काय नवीन आहे. म्हणजे आपल्या मेंदूला सुरुवातीला जी गोष्ट नाविन्यपूर्ण वाटायला लागते ती नंतर तशी राहत नाही. आणि तसंच आपल्या नात्यामध्ये पण होतं. सुरुवातीला जे आपल्याला नाविन्यपूर्ण वाटतं त्याची नंतर सवय होते किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष सुद्धा करायला लागतो. दुसरं जे कारण आहे ते आहे कन्फर्मिटी बायस. म्हणजे काय होतं की आपण एखादा विचार जर का फिक्स केला की हे असं आहे, तर आपला मेंदू त्याच्याशी मिळते जुळत्या सगळ्या जे फॅक्ट्स आहेत ते गोळा करायला लागतो. म्हणजे समजा माझी बायको ऐकतच नाही, तर ती ऐकत कशी नाही ते सगळे प्रसंग आपण लक्षात ठेवतो, आपल्याला आठवतात. पण जेव्हा जेव्हा ऐकलेलं असतात ते प्रसंग आपला मेंदू विसरून जातो. ह्याला म्हणतात कन्फर्मिटी बायस. म्हणजे जेव्हा मी म्हणते की माझा नवरा बदलला किंवा माझी बायको बदलली, तर ती कशी कशी आणि कुठे कुठे बदललेली आहे किंवा बदललेलं आहे हे मी लक्षात ठेवते, ते गोळा करते आणि ते सगळं सिरीज मध्ये ठेवते आणि मग मी सांगते की बघा मी म्हणते की नाही बदललंय म्हणून. म्हणजे हे होण्यामागचं कारण देखील सायकोलॉजिकल आहे, ज्याला कन्फर्मिटी बायस म्हणतात. तिसरं कारण जे आहे ते आहे लव्ह लँग्वेज. लव्ह लँग्वेज वरती आपण व्हिडिओ पाहिलेला असेल की वेगवेगळ्या लव्ह लँग्वेज असतात आणि आपण त्यात हेही समजून घेतलं की आज जी माझी लव्ह लँग्वेज आहे तीच सतत राहणार आहे असं नाहीये, त्याच्यात बदल होणार आहे. म्हणजे सुरुवातीला जर का बोलणं ही माझी लव्ह लँग्वेज असेल, तर कालांतराने गिफ्ट ही माझी लव्ह लँग्वेज होऊ शकते किंवा गिफ्ट असेल तर वेळ देणं ही माझी लव्ह लँग्वेज होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये नवरा बायको ज्या पद्धतीने एकमेकांशी प्रेमाची भाषा बोलत असतील ती हळूहळू बदलू शकते आणि ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की व्यक्ती बदललेला नाहीये, त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा बदललेली आहे. आता जर का आपल्याला असं वाटत असेल की आपला नवरा किंवा बायको बदललेली आहे आणि हे कारण आपल्याला कळालंय पण त्याचा त्रास होत जर असेल तर काय करायला पाहिजे? प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःला द्यावी लागतील. माझा पार्टनर खरंच बदललेला आहे की त्याचं रुटीन बदललेलं आहे? माझ्या जगण्याचं रुटीन तेच आहे का? असेल तर मात्र पार्टनर बदलला आपण म्हणूया. पण माझं रुटीन जर बदललं असेल तर पार्टनर नाही बदलला, माझं रुटीन बदललंय. तुमच्या बाबतीत काय आहे हे एकदा चेक करा. माझा पार्टनर पूर्वी जसं प्रेम व्यक्त करायचा तसा करत नाहीये, कदाचित त्याची प्रेमाची भाषा बदललेली आहे का, एकदा चेक करा. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे, मी आजची तुलना पहिल्या दिवसांशी करते आहे का? म्हणजे लग्नानंतरचे किंवा नात्यातले पहिले जे 6 महिने आहेत त्याची तुलना आज जे काही घडतंय 5 वर्षांनी 4 वर्षांनी त्याच्याशी करते आहे का? असं जर आपण करत असू तर आपलं काहीतरी चुकतंय. कारण आपल्याला माहितीये की आपण काहीतरी सुरुवातीला जे सरप्राईज वाटत होतं ते आता रुटीन झालेलं आहे. तर आपण असं करतोय का, एकदा आपण चेक करू. चौथं, मी ओव्हर थिंकिंग करतेय का? मी खूप जास्त विचार करतेय का? मी सतत सांगते का नाही बदललंय, नाही पहिल्यासारखं नाहीये किंवा का नाहीये, कशामुळे नाही, हाच सतत थॉट माझ्या डोक्यात येतो आहे का? या प्रश्नांची उत्तर आपण दिली पाहिजे. आपल्या अगदी लक्षात येईल की व्यक्ती बदललेला नाहीये, आपण अपेक्षा बदललेल्या आहेत, आपली परिस्थिती बदललेली आहे. यावरती उपाय काय करता येईल? सगळ्यात पहिले एकमेकांची प्रेमाची भाषा समजून घेऊया आपण, की आपली नेमकी प्रेम व्यक्त करायची भाषा काय आहे आणि आपल्या पार्टनरची काय आहे हे सगळ्यात पहिले करूया. दुसरं आपण करूया की आपण ब्लेमिंग बंद करूया, की तू असा आहे, तू अशी आहेस, हे आपण बंद करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण जर का इव्हॉल्व्ह होत असू, माणूस म्हणून आपल्यात मॅच्युरिटी येत असेल, तर आपल्या नात्यात पण येणार आहे.
त्यामुळे आपलं जुनं व्हर्जन आपण बाजूला ठेवूया, ते छान आहे म्हणूया आणि नवीन व्हर्जन काय आहे याकडे आपण लक्ष देऊया. मला असं वाटतं आपण हे 3 उपाय करण्याने सुरुवात करूया आणि नात्यामध्ये आपण पहिले जसे आनंदी होतो तसेच परत आनंदी राहूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.